हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. तर बघा आता आपल्या जाऊबाईसाठी आणि सासूबाईसाठी, दिरासाठी, लेकरांसाठी मी काय काय बनवलंय. असल्या काय कामाला सुद्धा गेलेलं आहे. मला होती खेप पण गेली नाही. त्यांना म्हणलं आज ॲडजस्ट काय पण करा पण जावा. मग माझ्या बदलीवर मालकच गेले ते. तर मी आता मस्तपैकी अशा भाकरी केले ते चुलीवर, अजून जिरा राईस. आता चांगला असल्यावर रेशनचा असल्यावर भात म्हणायचा आणि चांगलं तांदूळ असला का जिरा राईस म्हणायचं. आणि परत अजून शेवटी आपण बाजारी आमटी पण आणली या. हो का, बाजारी आमटी आणली. तर आता करू तुम्हाला केल्यावर दाखवते. आता काही व्हिडिओ धरायला नाही. तर ताडाच्या चुलत्यानं दोन्ही पण लेकर नेली पंढरपूरला. जाऊ द्या, तुम्हाला कुठं फिरायला ती मिळतंय म्हणून. तर ताडाला बी वाटतं चुलता आल्यावरच आपल्याला फिरायला मिळतंय. इथं काय पप्पाला काय द्या तिच्या टाईमच मिळत नाही त्याच्यामुळं. तर मागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाखवते मी आता अशा भाकरी भात केलाय. तर बघा बघा, इथं भाकरी आपल्या आणि इथं जिरा राईस आहे का, दिसतंय का. तर आता बाजारी आमटी करून घेते. जाळ बी मस्त पैकी लागलाय आपला. आता अशी आपली बाजारी आमटी कशी काय आहे, नुसता फर्स्ट क्लास चुलीवरले. तर आत्या व्हायला जेवाय वाढलंय, तायला वाढलंय, असं चाललंय त्यांचं. सांग ना ग, लय भारी लागायला लागतंय का काय नाही ते. आता तुम्ही बघितलं नाही का आता मटणाच्या कालवून लागतं ला अजून खाल्लीच नाही आतून आत्यानं. तर आत्याला विचारू द्या कसे लागते कसे नाही. हा बाजारी आमटी व रानताय रानतायला तर बघा चेष्टाच वाटते. बघा तिथं थांबले ते काय करा आणि काय नाही. पार्सल नाही आता स्वतः केली मी व ताय. हां नाही नाही, तर त्याच्याबरोबर फक्त कांदा आणि लिंबू. तर लिंबू असल्यावर तर लई एक नंबरच लागते. पण आता आपल्यात काय लिंबू नाही, कांदाच आहे. तर कांदा आपण आणलेला त्या दिवशी तायडानं, तर त्यांना मी कांदा ते कापून देते म्हणजे. तर राताला तर आवडली म्हणजे त्या मटणाच्या पेक्षा भारी लागते. कशी केली आता मी केली ती, पण त्यांनी बघितलं नाही. ते मोबाईलच्या नादात होत्या. पण नाही का गप्पाच्या नादात होत्या काय माहीत नाही. आता भाऊजीला आळूची भाजी खायची आहे. तर आता भाजी करते बघा. नाही भाजी म्हणलं तर भाजी करते. मी म्हणलं होतं वड्या करते, तर नको म्हणते ते भाजी करते. त्यांनीच आणले ती. तर आता बघा ह्याची भाजी नाही की मला फोन करून विचारा मग कसं येते. आता कशी लागते या भाजी ती भारी लागते का. असं दे आता गट बसल्यावर तुम्ही आला. आळूच्या पानाची भाजी एक नंबर होती. हिरवी मिरची ते टाकून माझ्याकडून शिकावं. तुम्ही मोठा असून माझ्याकडनं काय शिकत नाही. बारका असून काय माझा उपयोग नाही का, तुमचा मोठा असून उपयोग नाही. तुला आई बाप होते, आता आम्हाला आई बाप नव्हते. तुला आई बापा हाय म्हणल्यावर तुझ्यावर चांगले संस्कार. आता मला आई बाप नाहीत म्हणल्यावर माझ्यावर कसले घाण संस्कार. आता एवढे मोठे सासूबाई आहेत की शेजारी. हा आता काय शिकवलं नाही त्यांना थोडं काय हा सासूपाशी नव्हते मी. सासू गावाला, मी जगायला गेलेले मुंबई पुण्याला. होय बरं बरं असं ते जाऊ दे आता काय. तर झालं आता हे उतरून घेते. बघा इथं भाजी आळूची शिजायला इथं आणलंय. आता भाऊजी बिले तिखट खात नाही ते. आता हे ह्या दोघीच म्हणते ते मरणाचं तिखट झालंय आहे का नाही. तर आता इथं घेतलाय लसूण आणि एवढ्या मिरच्या बाद झाल्या. भाऊजी तर लय आमचं निमताळ आहेत तिखटाला, जेवढं मिठातलं असेल तेवढं, म्हणून त्यांच्या पुरतं चिवडी होती. तर आता परतचा हिडू येईल का नाही भाजी मला काय सांगता येणार नाही, कारण का आता पडतोय अंधार एवढं शिजत. तरच सकाळ सकाळ चहा ते प्या म्हणलं तर तसेच चालले ते आहे का. होय पोरे काचा बिचा पॅक केले ते खाली तर घ्या की काच. चहा पाणी काय ना काय. हा ग, पोराला परीक्षेला येत करायचं. 10 वाजता तर त्याला जायचं. उठव म्हणलं लवकर तर उठवलं नाही, मग काय करायचं. आम्हाला जागा आली नाही हो आबाळानं. अगं तुम्ही उठवलं असतं तर आता चहा झालं असतं.
मी पडातच गेली उठून नेसता. पण तो आम्हाला पण उठवायचं असतं मी म्हणते. त्या कारण हेतू नाही आम्हाला परत अजून शाळा गाठायची. मग महावीर जयंतीची सुट्टी आहे पण ह्याची PTS ची परीक्षा आहे का? जा मग आता काय चहा पण नका म्हणते ते काहीच नाही. वरच आवरून त्याला पूज करायचं आधी जीवरला. बरं त्याला मारणार त्या शाळेत दरक्षी घेतली बाहेरचे दरक्षी घेतल्या दरक्षी नाही घेतल्या तर राहू दे. थांब मी दिली द्राक्षी ती निघाली ते आता काय म्हणलं चहा पिया तर पिण्यात येईल काहीच नाही. ह्यांचं पण ऐका ना ते आहे का ना ते असं नाही शाळा असल्यामुळं नाहीतर थांबते ते राहत आहे. तर बाया राहत आहे तर बिगर त्याच्यात गेले ते मला तर काय कर्म नाहीच. ती गेल्यापासून एवढं थापलं थोडंच घेतलं होतं तर अजून बाकीचं महाग आहे तसं. तर भावाने भावाला चष्मा बघा गोगा कसं काय दिसतंय. मैहू डोन कसा हा काल शिवले झालं तर आज डोन झाले ते आहे का नाही मुक झालं का काय. काय करायचं काय नाही. तर एवढं म्हणलं पटापटा घ्यावं थापून काय जागाच आली नाही. रात्री सगळं वारण कावदान ते लय होतं मग त्याच्या पुढचा हिडिओ पण काढायला आला नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळं. आणि त्यात अजून लय मोठा प्रॉब्लेम झाला. जेवढं लाडक्या बहिणीचं होतं पैसे तेवढं सगळं कट झालं आणि आम्ही पोस्टातलं काढलं आणि फोनपेला टाकलं. म्हणलं लागते ते कशाला बी आणि त्याच्यामुळं त्या टेन्शनमुळं वेगळंच. तर कशामुळं कट झालं काय माहीत नाही. तर एक ॲप घेतलं होतं गणिताचं सेमीचं की गणित कळत नाही म्हणून तायडानं त्याला हाय असं 1300 रुपये कट झालं. आणि कोको टीव्हीला परत दादूनं काहीतरी घेतलं होतं त्याच्यामुळं का आता लेकरांना मोबाईल पण द्यायचा बंद केला आणि सगळंच केलंय. आता काल रात आली ते अचानकच आज बघत होती काय बघत होते ना ते कसली मोबाईलवर गेम लागत होते ना ढकलल्या घेऊ घेऊ आता लेकरांच्या पण हातात मोबाईल द्यायचा नाही बघा मग काय नाही. सुधरू देत नाही ते व सुधरू देत नाही काय नाही काय नाही काय असतेच. तर आता हे आपला ठोका संपताना बारकी लागली. आता रात पोचले असतील नसते एवढी गडबड केली त्यांनी पण ते काय होतंय पोराचं होतं वाटतं परीक्षा कसली हो काय म्हणते त्याला हा ATS ची ATS ची परीक्षा होती वाटतं ती त्याच्यामुळं ते गेले. आम्ही बी लवकर उठत असतो या आजच्या टेन्शनमुळं पैसे गेलं फोनपे मधलं त्याच्यामुळं काय मला तर झोपच लागली नाही. मग सकाळी जागच आली नाही. तर ताई पण म्हणलं माझं बिल गेलं तर पैसे त्यांचं तर 2,500 गेलं तर आमचं 1300 तर गेले ते कसली मालिका बघायला ती तू का बघत होती तर झाला तर एवढंच उरकत पण नाही कायच नाही बारकी. फोन पेला हातच लावला नाही कारण का वर होतं पैसे मग तेच आणलं बाजारला पैसे दिले तर यांना काल मालकाकडनं घेतल्या पगारी झालेल्या. आणि परत रात्री एकाकीच मेसेज आल्यावर मग ह्यांनी बघितलं तर मग मला पड्डीसनं बोलवलं म्हणलं कुणाला पैसे तो सोडल्यात आहे म्हणलं आपण कुणाला सोडलं गेलं काय. मग आता आम्हाला बी काय कळत नाही आम्ही हाय अडाणी आधी मग बटेवाल्या मालकाला विचारायला बघायला लावलं
आणि परत राजताईला म्हणलं की जेवढं असेल तेवढं सगळं डिलीट करा. मग त्या पण नाही ते गेल्या. मग रात्री उशीर झाला, वारं कावदन, आमचं टेन्शन वेगळंच. आबा आणि शेवटी सकाळी आबा गाडीचं झोपलेलं. ह्यानेच गेलं, बिगर च्याच्याच गेल्या. दिलं मग त्यांना द्राक्षे ती काल आणली होती. मला तर निवांत जाते मग आज सुट्टी आहे म्हणा. तुम्हाला उद्या आज खेप काय करायला लागतंय मी? मग काय करता आता, तर जायचं आहे आपल्याला आता 6 तारखेला त्यांच्याकडं. दुसऱ्याला द्या एक गोळा. मी तर